जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रभारी म्हणून आमदार संतोष चौधरी यांची निवड करण्यात आली। एकनाथ खडसेंना डावलून संतोष चौधरींची निवड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। तर एकनाथ खडसेंची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय। खडसेंच्या प्रकृतीच्या कारणाने त्यांची निवड केली नसल्याचं संतोष चौधरींनी स्पष्टीकरण दिले। एवढी मोठी जबाबदारी पेलवणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं शक्य नाही आहे, परंतु माझ्याबरोबर जी जिल्ह्यातली आपली जी सर्व लोक आहेत त्यांच्या सहकार्याने ही जबाबदारी आम्ही पेलू एवढा मला विश्वास आहे। एकनाथरावजी खडसे यांना काही डावललेलं नाही आहे, त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ही जबाबदारी त्यांच्याकडे दिली गेली नाही आहे। कारण या गोष्टीमध्ये धावपळ करावी लागते, रॅल्या कराव्या लागतात, सभा घ्याव्या लागतात आणि आता काही टाइम आणि कालावधी कमी असल्यामुळे तेवढं फास्ट त्यांना हे नाही करता येणार, म्हणून त्यांना डॉक्टरने आरामचा सल्ला दिला असल्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी न देता माझ्याकडे जबाबदारी। महापालिका जळगावच्या निवडणुका घोषित झाल्या आणि त्या ठिकाणी संतोष चौधरींना त्या ठिकाणी प्रभारी पद देण्यात आलं। मला विश्वासात घेऊनच हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। आत्तापर्यंत कोणत्याही निवडणुकामध्ये मी प्रभारी पद घेतलेलं नव्हतं। अगदी विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या किंवा अन्य नगरपालिकांच्या झाल्या, माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी प्रभारी पद वगैरे स्वीकारलेलं नाही। या माझ्या तब्येतीच्या कारणासाठी मी ते घेतलेलं नाही आणि मला ते शक्यही नाही। पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलाय। अशोक हरणावळ, विजय खळदकरांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश संपन्न झालाय। पूजा पारगे, नवनाथ पारगेंचाही यावेळी पक्षप्रवेश संपन्न झाला। एक महत्त्वाची बातमी समोर येते। आमदार रोहित पवार हे काही तासांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात हेलिकॉप्टरने दाखल झाले। तिथून रोहित पवार ज्या कारने जाणार होते त्या कारची निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली आहे। कार तपासतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।